आणि यापुढची बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधित। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सगळं काही आलबेल आहे की नाही असा प्रश्न त्यांचे विरोधक सध्या उपस्थित करतात। आणि याला कारण आहे ते म्हणजे शिवसेनेतल्या एका बैठकीचं। जे संजय राऊत मास्टर ऑफ नरेटिव्ह म्हणून ओळखले जातात, तेच अस्त्र, त्यांचं हेच अस्त्र आता त्यांच्या विरोधात वापरलं जाते। राज्यसभेच्या एकमेव जागेवरनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंमध्ये बेबनाव सुरू असल्याचं नरेटिव्ह विरोधी भाजपकडनं सेट केलं जात आहे। राज्यसभेची संधी हुकल्यानं आधीच प्रियंका चतुर्वेदी या नाराज असल्याच्या चर्चा आहेत, तर शरद पवारांच्या नावासाठी आग्रह धरणाऱ्या संजय राऊतांवरती आदित्य ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे। 2028 साली संजय राऊतांची खासदारकीची टर्म संपत असल्यानं आता त्यांना राज्यसभेवरती न पाठवण्याची भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे ठाकरे सेनेत सगळं ऑल वेल आहे की नाही याची चर्चा रंगतेय। उबाटा गटातली ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे आणि संजय राऊत विरुद्ध उबाटा गट अशा पद्धतीचा सामना बघायला मिळतो। येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत उबाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, कारण राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी त्यांना काँग्रेसची गरज लागणार आहे। बघा, तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी या विषयावर एक साधा फोन करून विचारलं का, किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं म्हणतात, त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो। मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो। मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो, आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही। आणि या सगळ्या वादावरती खासदार अरविंद सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूया। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी यातला बुरं सुद्धा काढला नाही। मला आश्चर्य वाटत राहतं, ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलं ना त्याला समोर आणा। माझं तर म्हणणं आहे, ज्यांनी कुणी तुम्हाला सांगितलं त्याला समोर आणि धाडसानं समोर जायला सांगायचं का, असं वक्तव्य आदरणीय उद्धवजींनी त्या बैठकीत केलं का? त्यांनी पण नाही ना केलं। काय संबंध? मला वाटतं असे निर्णय उद्धव साहेबच करणार ना, पक्षप्रमुख कोण आहेत। पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक भेदाभेद निर्माण करायचे मला कळतच नाही। तुमचा गैरवापर होऊ नये। मी सांगतो, मी जेव्हा जेव्हा बोलेन तेव्हा तेव्हा सत्य बोलेन। त्यातलं एक अक्षर जरी कुठलं वेगळं दिसलं तर तुम्ही मला केव्हाही धरा। आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या अंतर्गत वादावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चिमटा काढलाय। आता त्यांचा पक्ष इतका छोटा झालेला आहे की तिथे काय चालतं याच्याकडे लक्ष देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही। त्याच्यामुळे ते आपापसात भांडो, माऱ्या करो, एकमेकाच्या झिंज्या उपटो, एकमेकाचे कॉलर पकडो, त्यांना लखलाभ आम्हाला महाराष्ट्र चालवायचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।